आपण नेहमीच घर आणि किचन तर आवरतोच, ज्याचा फायदा घरातल्या प्रत्येकाला होतो. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण प्रत्येकजण आपल्या ज्या काही गृहिणी आहेत, या स्वतःसाठी मात्रच त्यांच्या स्वतःसाठी त्यांना वेळ देता येत नाही. स्वतःसाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत किंवा जे गरजेचे हॅक्स आहेत, त्या आपण आपल्यासाठी करू शकत नाही वेळेअभावी. नमस्कार आणि वेलकम बॅक. आज मी असेच काही हॅक्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जी प्रत्येक गृहिणी आपल्या स्वतःसाठी फॉलो करू शकते आणि जी गरजेची आहे, म्हणजे ऐन वेळेला आपली धांदल उडणार नाही. जसे की हे माझ्याकडे आहे एक मी सूट घेतला होता, ड्रेस घेतला होता, त्याचं हे कवर आहे. अशा पद्धतीचे साड्यांचे सुद्धा कवर येतात आणि या कवरचा उपयोग आपण फार फार तर त्याच्यामध्ये साड्याच पॅक करून ठेवण्यासाठी करतो. पण आज त्याचा मी अजून एक तुम्हाला उपयोग दाखवणार आहे. जसे की आपल्या मुलांचे हे काही क्राफ्टचे ज्या वस्तू असतात, ज्या घरात इकडे तिकडे पसरलेल्या असतात, मुलांना वेगळा एकदम सेक्शन देऊन सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित नसतात, सगळे मिक्स झालेले असतात. तर हे जे आहेत काही क्राफ्टच्या वस्तू, या तुम्ही या कव्हरमध्ये व्यवस्थित सेफली ठेवू शकतात, जेणेकरून ते इकडे तिकडे पडणार नाहीत आणि व्यवस्थित राहतील, खराब होणार नाही. तसाच या कव्हरचा उपयोग तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स फायलिंग वगैरे करण्यासाठी सुद्धा करू शकता. बऱ्याचदा अशी जे ठेवणीतल्या आपल्या साड्या, ब्लाउजेस असतात, जे हेवी असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात, ते आपण ओकेजनली घालतो. त्याच्यामुळे हे जे काय होतं, जास्त दिवस ठेवल्यामुळे हे जे ब्लाऊजचे हुक आहेत ते गंजू लागतात. त्याच्यामुळे आपला ब्लाऊज देखील खराब होतो, ते गंज दुसरीकडे लागतो. तर अशा वेळेला काय करायचं आहे, तुमच्याकडे न्यूजपेपर तर अवेलेबल असेलच. मी इथे माझं जे 2023चं कॅलेंडर आहे ते फेकून न देता मी याचा उपयोग इथे करणार आहे. जे काही आपले ठेवणीतले ब्लाऊज असतील, जे अशा पद्धतीने ब्लाऊजचे हुक्स कव्हर होतील, तेवढा पार्ट पेपरचा कट करून घ्यायचा आहे आणि ते हुक झाकून मग तुमचा जो काही ब्लाऊज आहे तो व्यवस्थितपणे घडी घालून ठेवून द्यायचा आहे. याने काय होईल, तुमचे जे ब्लाऊजचे हुक आहेत ते गंजणार नाहीत आणि तुमचा ब्लाऊज देखील टिकून राहील. बऱ्याचदा आपण कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण अशा या हेवी साड्या हौसेने नेसतो आणि या हेवी साड्यांच्या ज्या काठाला किंवा पदराच्या इथे जे काही असे स्टोन वर्क्स असतात, हेवी डिझाईन्स असतात, याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा किंवा पदर प्लीट्स करतो तेव्हा आपण सेफ्टी पिन प्रॉपरली बसत नाही. या स्टोन वर्कमुळे सेफ्टी पिन लावण्यामध्ये, पदर प्लीट्स करण्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि बऱ्याचदा असं होतं की आपली जी पिन असते ती तुटते किंवा वाकते सुद्धा. मग यासाठी तुम्ही भले मोठी सेफ्टी पिन घ्या किंवा छोटी घ्या, हे प्रॉब्लेम्स प्रत्येकीला येतच असतील, नाही का? तर इथेही बघाल, ज्या काही ही साडीची जी हेवी डिझाईन आहे त्या ठिकाणी मी पिन लावण्याचा प्रयत्न करते, पण ती पिन हवी तशी प्रॉपरली आरपार जात नाही आहे या हेवी डिझाईनमुळे. कारण ही जी हेवी डिझाईन असते आपल्या पदर प्लीट्सच्या इथे, जिथे आपण सेफ्टी पिन लावतो तिथे येते. तर यासाठी काय करायचं आहे, आपल्याकडे जो अंघोळीचा साबण आहे त्याला ही सेफ्टी पिन नॉर्मली जी आहे ती वरच्यावरती अशी लावून घ्यायची आहे, जेणेकरून ती साबणामध्ये थोडीशी खोचून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघाल, मी इथे छोटी सेफ्टी पिन घेतलेली आहे, कारण मोठी सेफ्टी पिन बऱ्याचदा अवेलेबल नसते, म्हणून म्हटलं या सेफ्टी पिनच्या यूज करून हा हॅक करायचा होता मला. तर ही आता साबणामध्ये ही पिन खोचून घेतल्यानंतर तुम्ही बघाल अगदी इझिली ही पिन हेवी स्टोनची जी काही डिझाईन आहे तिथून सुद्धा आरपार केलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने, अगदी अलगद साडीची जी पदर प्लीट्स आहे ती झालेली आहे. इतकंच काय, तर जर तुम्ही काठाला बघाल या साडीच्या, वेल्वेट आहे, जे खूप जड आहे आणि खूप हेवी आहे आणि त्या वेल्वेटच्या इथे तर जास्त स्टोनवर्क आहे. तिथून सुद्धा ही जी साडीची पिन आहे अगदी अलगद आरपार होईल आणि व्यवस्थितपणे पदर प्लीट्स मला करता येईल.
बऱ्याचदा आपण शॉपिंग केल्यानंतर असे छोटे छोटे साईजचे जे स्पंज असतात, व्हाईट कलरचे जे असतात फोम शीट, हे आपल्याला भेटतात. हे जे मला भेटलं आहे एक चप्पलमध्ये, जिथे आपलं अंगठाचा जो असतो पार्ट, तिथे हा जो फोम शीट आहे तो लावलेला होता. तर हा टाकून देण्यापेक्षा, कारण आपण काय म्हणतो, जाऊ दे छोटंसं आहे टाकून देऊया, पण हा जर टाकून देण्यापेक्षा आपल्याकडे असे छोटे छोटे जे इयरिंगचे स्टूल्स असतात ते आपण याच्यामध्ये जर लावून ठेवले तर आपले जे छोटे जे कानातले आहेत ते इकडे तिकडे पडणार नाहीत, कॅरी करायला सुद्धा इझी होईल. तर आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप, कोणता हॅक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला तो नक्की मला लाईक्स कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा तर हे हॅक्स फॉलो करायला घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.